श्रोतेहो नमस्कार. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या या पुष्पमालिकेमध्ये 39वे पुष्प गुंफणार आहोत. 38 आणि 39 या दोन्ही अध्यायांचे फलित मी तुम्हाला सांगते. 38व्या अध्यायाचं फलित होते आत्मस्थैर्य आणि 39व्या अध्यायाचं फलित आहे सर्पदोष निवारण. चला तर मग सुरुवात करूया. अध्याय 39. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 39. नागेंद्र शास्त्रींबरोबर. मी कालनागमण्याचा स्वीकार करून प्रवासाला सुरुवात केली. श्री पिटिकापुरम क्षेत्रास केव्हा पोहोचेल अशी मनाला तीव्र ओढ लागली होती. कालनागाचे स्वरूप. प्रवासात असताना आम्ही एका ब्राह्मणाचे आदरातिथ्य स्वीकारले. त्या ब्राह्मणाचे नाव नागेंद्र शास्त्री असे होते. तो मंत्रशास्त्र विद्येत अत्यंत निपुण होता. त्याच्या घरात अनेक नाग साप निर्भयपणे फिरत होते. ते कोणाला चावत नसत. नागेंद्र शास्त्री या नाग सर्पांना आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळत असत. ते त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असत. दिव्य नागांना मणी असतो. अनेक वर्षांपासून तो ब्राह्मण नागोपासना करीत असे. त्याने कालनाग नावाचा मणी पूजेसाठी प्राप्त व्हावा म्हणून नागदेवतेची अखंड आराधना केली होती. नागमण्याचा प्रभाव. नागेंद्र शास्त्री आम्हास म्हणाला, हे बंधूंनो, आजचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे. आपल्यासारख्या थोर व्यक्तींचे चरणकमल माझ्या या कुटीत विसावले. मी 15 वर्षाचा असताना श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो. पिटिकापुरम क्षेत्रातील कुकुटेश्वराचे मंदिर आणि पादगया क्षेत्राचे दर्शन घेतले. मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ एक कालनाग पाहिला. त्यांच्या फणीवर एक मणी होता. कालावर शासन करणाऱ्या नागास कालनाग असे म्हणतात. कालनागाच्या फण्यावर मणी असून तो महर्षींप्रमाणे निरंतर योगदानात मग्न असतो. मानवांनाच नव्हे तर नागांना सुद्धा वेगवेगळ्या स्थिती असतात. साधारणपणे कालनाग मानवाला दिसत नाही. कालनागाच्या फण्यावर असलेल्या मण्यामध्ये मंगळ ग्रहांपासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांना निवारण करण्याची शक्ती असते. या नागफण्यामुळे अशुभ स्पंदनांचा लय होऊन शुभप्रद स्पंदने प्रस्फुटित होतात. त्या मंगलमयी स्पंदनाने मंगळ ग्रहांच्या पीडितांना त्यांच्या पीडा नष्ट होऊन शुभफल प्राप्त होते. मंगळ ग्रह पत्रिकेत योग्य स्थानी असेल मंगळ ग्रह पत्रिकेत योग्य स्थानी नसेल तर जीवनात अनेक अडचणी येतात. जसे घरच्या लोकांचा विरोध, बांधवांचा मित्रांचा विरोध, ऋण बाधा, कन्येच्या विवाहास विनाकारण विलंब, कोणत्याही मार्गात समर्थता असून यशप्राप्ती न होणे इत्यादी. स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतल्यावर मला नागमणी मिळावा अशी अत्यंत तीव्र इच्छा लागून राहिली. तो मणी मिळाल्यास मला जीवनातील सर्व काही मिळाल्यासारखे होईल. श्रीपाद प्रभूंच्या पादुकांचा महिमा. नागदोष निवारणार्थ नियम. मी नरसिंह वर्मांच्या घराजवळून जात होतो. श्रीपाद प्रभू त्यांच्या घराच्या समोरील अंगणात लीलाविनोद करत होते. त्याबरोबरच झाडांना पाणी घालणे सुद्धा सुरू होते. श्री नरसिंह वर्मा झाडांना आळे करीत होते. त्यांच्या अंगणात एक औदुंबराचे झाड होते. त्याला चांगले पाणी मिळावे यासाठी नरसिंह वर्मा त्या झाडास आळे करीत असताना त्यांच्या हातास श्रीपादांच्या पायाच्या ताम्र पादुका लागल्या. त्या 12 वर्षाच्या मुलाच्या सामुद्रिक शुभ लक्षणांनी युक्त अशा पादुका होत्या. तितक्यात नागेंद्र शास्त्रींची हाक कानावर आली. मी आश्चर्याने त्याच्याजवळ गेले. नरसिंह वर्मा त्या पादुकांना शुद्ध जलाने आणि नारळाच्या जलाने धुत होते. त्या धुतल्यानंतर त्यांनी त्या श्रीपादांच्या पादपद्मांजवळ ठेवल्या. त्या पादुकांची पूजा करण्यासाठी वर्मा अत्यंत उत्सुक असल्याचे दिसत होते. परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही वेगळाच होता. त्या पादुकांना त्यांनी मोठ्या प्रेमाने कुरवाळले. नागेंद्रांना एका पीठाची स्थापना करून या पादुकांची ते पूजा कर असे श्रीपादांनी सांगितले.
ते म्हणाले, नागेंद्र शास्त्री, तू कालनागाजवळ असलेला मणी मिळावा म्हणून फार दिवसांपासून वाट पाहत होतास. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. कालनाग ज्या दिव्य पादपद्माची आराधना करून त्याच्या दिव्यपणाने ज्या स्वामींची पूजा करतो, तो महास्वामी मीच आहे. या दिव्य पादुका माझ्याच आहेत. त्याचीच तू नित्यनेमाने पूजा अर्चना करीत जा. आदिव्याधी जनांनी पीडित जन तुझ्याकडे येतील. त्यांना तू या पादुकांचे तीर्थ दे. ते प्राशन करताच त्यांची व्याधींपासून सुटका होऊन ते त्वरित शांत होतील. श्रीपाद प्रभूंनी नंतर नागदोष परिहारार्थ देण्यात येणाऱ्या दक्षिणेबद्दल सविस्तर विवेचन केले आणि म्हणाले, अहो नागेंद्र शास्त्री, माझ्या या वचनांचे तुम्ही पालन करा. लोककल्याणासाठीच नागशास्त्र विद्येचा उपयोग करा. दत्त आराधना करणाऱ्या भक्तांना मिळणारे विशेष फळ. श्रीपाद प्रभू म्हणाले, हे नागेंद्र शास्त्री, कालांतराने शंकर भट्ट, धर्मगुप्त तुझ्याजवळ नक्की येतील. माझ्या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्य मणी नक्की प्राप्त होईल. तोपर्यंत तू माझ्या दिव्य पादुकांची आराधना नित्य नियमाने कर. शरीर धर्माचा सुद्धा एक काळ असतो, तसेच मनाचा, प्राणाचा एक काळ असतो, परंतु आत्मा मात्र कालातीत आहे. त्या त्या ग्रह नक्षत्रांप्रमाणे तो काळ असतो. वृद्धी किंवा क्षय काळाप्रमाणे होत असतात. अनेक ब्रह्मांडांचा जन्म होऊन त्यांची वृद्धी होते. काही काळ त्यांची एक स्थिती असते, नंतर ते सर्व लय पावतात. हा अंत म्हणजे काळ महिमाच आहे. या प्रकारचा काळ स्वरूप माझ्या अधीन आहे. माझी आराधना करणाऱ्यांना काळपुरुष मी सर्वदा अनुकूल ठेवतो. भूत, प्रेत, पिशाचादी महाशक्ती सुद्धा दत्त आराधना करणाऱ्या साधकांचे काहीही मिळवू शकत नाहीत किंवा काही वाईट करू शकत नाहीत. या सृष्टीत असलेल्या सर्व प्राण्यांपेक्षा जास्त बलवान मीच आहे. माझ्याकडून बलप्राप्ती करून घेऊन जीवराशी वृद्धिंगत होतात. गर्वाने मदोन्मत्त झालेल्या मानवापासून मी माझे बळ काढून घेतो. गर्वाला, अहंकाराला आणि सर्व अरिष्ट स्वरूपाच्या घटनांना मीच कारणीभूत असतो. माझी आराधना करीत सर्वदा शांतीरूप होऊन राहणाऱ्यांना मी नित्य संतुष्ट ठेवून आनंदरूप करतो. त्या महापुरुषांनी माझी वर्मांच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती. श्री वर्मा हे स्वतः अन्नदाते आहेत. दत्तात्रेयांना सुद्धा अन्नदानाची खूप आवड होती. कोणताही जीव भुकेला असल्यास त्यांना अत्यंत दया येत असे. ते त्याच्या जेवणाची व्यवस्था करीत. ते सर्वभूत हितकारी होते. मी महास्वामींची आज्ञा घेऊन निघालो होतो. त्या स्थळी मी आश्रम उभारला होता. जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी वर्णाश्रम धर्म समजावून सांगत असे. श्रीपाद प्रभू मला म्हणाले, तुझी मंत्रशास्त्र विद्या चांगल्या कामासाठी उपयोगात आण. पीडितांची निरपेक्ष भावाने सेवा कर. लोकांनी स्वेच्छेने दिलेले धन तेवढे स्वीकार. अधिक धनाची अपेक्षा करू नकोस. श्रीपाद श्रीवल्लभाचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. येथे अध्याय 39 नागेंद्र शास्त्री बरोबर समाप्त होत आहे. धन्यवाद.